SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पवित्र श्रीशैल पदयात्रेचा 17वा दिवस सेवा, श्रद्धा आणि भक्तिभावाच्या मंगल वातावरणात उत्साहात पार पडला। आंध्र प्रदेशातील डोंगर दऱ्यातून मार्गक्रमण करत असलेली ही पदयात्रा आता अधिकाधिक भक्तांच्या सहभागामुळे आध्यात्मिक सोहळ्यात रूपांतरित झाली आहे। सकाळी भ्रमणकोटूर येथून पूजा व आरती करून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला। हर हर महादेवच्या जयघोषात वातावरण भारावून गेले होते। पुढे नंदी कोटकूर येथे मल्लिकार्जुन सेवा मंद्रुप संघाच्या वतीने सर्व पदयात्रेकरूंना नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। सेवाभावी कार्यकर्त्यांनी प्रेमपूर्वक प्रसादाचे वाटप केले। अल्पोपहारानंतर भक्तांनी नव्या उमेदीने पुढील प्रवास सुरू ठेवला। दुपारच्या सुमारास मंदवेलम गावाजवळील हनुमान मंदिर परिसरात सेवा संघाच्या वतीने भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली। या ठिकाणी अनंत म्हेत्रे यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली। मंदिर परिसरात काही काळ विश्रांती घेऊन भक्तांनी नामस्मरण, भजन आणि हरिनामाचा गजर केला। थकवा विसरून सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते। त्यानंतर पदयात्रा थेट झोपड बंगला येथे पोहोचली। येथे मोठ्या मठात रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती। मठाच्या वतीने सर्व भक्तांसाठी जेवण, पिण्याचे पाणी, आंघोळ व विश्रांतीची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली। महाराष्ट्र व कर्नाटकातून आलेले हजारो पदयात्री येथे मुक्कामी होते। विस्तीर्ण परिसरामुळे सर्वांना निवांतपणे विसावा घेता आला। या ठिकाणी प्रत्येक गावातील भक्तांनी आपापल्या पालख्या आणि कावडी समोर ठेवून सामूहिक कार्यक्रम आयोजित केले। भजन, कीर्तन आणि महाआरतीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। एकात्मतेचा आणि भक्तिभावाचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळाला। मार्गात सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष सेवाभाव दाखवला। ज्यांच्या पायांना सूज किंवा वेदना होत्या अशा भक्तांना तेल लावून मालिश करण्यात आली। काही ठिकाणी पाण्याचे वाटप तर काही ठिकाणी कलिंगड, द्राक्षे व इतर फळांचे वितरण करण्यात आले। या निस्वार्थ सेवेमुळे पदयात्रेतील भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। झोपड बंगला येथे वनमुर्गीचे माजी सरपंच गुरुदेवी पाटील यांच्या हस्ते पूजन आणि महाआरती संपन्न झाली। हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। 17व्या दिवशीचा हा मुक्काम सेवा, समर्पण, एकात्मता आणि भक्तिभावाचा भव्य संगम ठरला। दरम्यान SNX मराठी या आपल्या डिजिटल वृत्तवाहिनीमार्फत या पवित्र पदयात्रेचे दररोजचे सविस्तर वृत्तांकन केले जात आहे। संपादक रेवणसिद्ध मेंढगुतले यात्रेतील प्रत्येक क्षण जनतेपर्यंत पोहोचवत असून भक्तिमय वातावरणाचा अनुभव घरबसल्या भाविकांना देत आहेत।